नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो भुसावळ इथं आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर नितीन गोसावीजी. मास्टर इंजिनियर अर्थातच म्हणण्याचं एक पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मास्टर्स केले कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये आणि मागच्या 13 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये काम करतात आणि स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टर आणि गव्हर्नमेंट अशा 2 प्रोजेक्ट्सवर त्यांचं काम चालू आहे. आपण नेहमी असं म्हणतो की शासनाच्या माध्यमातून जेव्हा कुठली विकास कामं चालू असतात एखाद्या गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, पण त्या सिव्हिल इंजिनियर मार्फत ती खरं तर पोहोचत असतात. त्यामुळे ह्याच्यातला जो दुवा आहे तो आज माझ्या समोर आहे. त्यामुळे त्यांचा पण आजपर्यंतचा प्रवास कसा होता, या क्षेत्रात काम करताना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा अनेक प्रश्नांशी आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शालेय किंवा शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, हो. की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? सो KG टू PG हा सगळा प्रवास कसा होता तुमचा? काय सांगाल? नमस्कार, माझं नाव नितीन गोसावी. ॲक्च्युली आमचं बोरवेलचं पहिले ऑफिस होतं जामनेरला. नंतर माझे वडील सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये होते. त्यांची मशिनरीज वगैरे होत्या आणि नंतर मग त्यांनी रो हाऊसमध्ये यायला सुरुवात केली. त्यांनी काही घरं बांधले. नंतर मग मला पण थोडं आवड त्याच्यात व्हायला लागलं आणि ते गव्हर्नमेंटचे पण कामं करायचे, PWD, इरिगेशन, ZPचे पण कामं करायचे. त्याच्यामुळे मला ती आवड वाढली. म्हणून मी नंतर पहिले स्टार्टिंगला डिप्लोमाला ऍडमिशन घेतली 2003ला KBV पॉलिटेक्निक कोपरगावला. मग माझं 2003 ते 2007 मध्ये डिप्लोमा झाला. नंतर मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगावला BE ला ऍडमिशन घेतली. BE केल्यानंतर मग मला 2010ला BE माझं संपलं. खूप जण म्हणत होते MPSC UPSC करावं, ते पण ट्राय केलं पण ते नाही झालं. त्याच्यानंतर मग मी ME सिव्हिलला ऍडमिशन घेतली 2011 मध्ये आणि मी 2013 मध्ये मी पासआउट झालो ME सिव्हिल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधून. मग हा जसा शैक्षणिक प्रवास झाला त्याच्यानंतर खरं पुढचा टप्पा येतो की जेव्हा आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, थोडा आपल्याला अनुभव येण्यासाठी. मग तो तुम्ही त्याच्यानंतर कुठं केलं? मी सर्व्हिस करण्याचा एक ठिकाणी प्रयत्न केला, पण त्यांनी मला त्यावेळेस म्हणजे 2013ला त्यांनी मला सॅलरी 10,000 रुपये सॅलरी देण्यासाठी देत होते. अच्छा. मग मी ते 2 महिनेच केलं फक्त, कारण की 10,000 मध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये होत पण नव्हतं, काहीच होत नव्हतं. रेंटच तिथं 7-8 हजार रुपये होतं. त्याच्यामुळे मग मी ते काही केलंच नाही पुढे. मग त्याच्यानंतर मग मला घरी इथं जामनेरला बोलवलं गेलं. मग मी आलो आणि आमचे जे ऍक्च्युअल ज्या साईट चालू होते त्यावरच मी बऱ्यापैकी शिकलो. आणि नंतर जे या क्षेत्रामध्ये जे मास्टर लोक होते त्यांच्याकडे रोज 1-2 तास जाऊन बसायचं, त्यांच्याकडनं नॉलेज घ्यायचं. मग ते नॉलेज घेत घेत असं झालं की आता चांगल्यापैकी नॉलेज आलेलं आहे आणि आता खूप सारे प्रोजेक्ट आता सगळे मी स्वतः सांभाळतो. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल की अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं. तर तुम्ही या लोकांबरोबर कसं काम करता, त्यांच्याकडनं काम कसं करून घेता? बरोबर. आता यामध्ये असं आहे, अनस्किल्ड लेबर शिवाय पण कामं होत नाही. काही काही कामं स्किल लोक आणि अनस्किल दोघांना मिळूनच करावं लागतं. आता यामध्ये असं आम्ही करतो की जे स्किल लोक आहे, समजा फॉर एक्झाम्पल काही एखाद्या कामासाठी 2-3 स्किल लेबर लावायचे आणि 2-3 त्यांना अनस्किल लेबर त्यांच्या सोबत द्यायचे. म्हणजे ते सोबत मिळून ते एकमेकासोबत ते काम करत राहतात. शिवाय त्यांना जेव्हा स्टार्ट काम करण्याच्या आधी त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की तुम्ही अशा पद्धतीने कामं करा की तुम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्यासोबत काही ऍक्सिडेंट होणार नाही आणि काम चांगल्या पद्धतीचं होईल, असं आम्ही त्यांना पहिले ट्रेनिंग देतो आणि त्याच्यानंतरच मग त्यांना मग कामावर लावतो. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार घर बांधावं, ते 2-3 जनरेशन चालेल. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? बघा, क्वालिटी तर खूप इम्पॉर्टंट आहे. ते बजेट जर म्हणत असतील तर बजेटमध्ये पण घरं होतात, पण मग कुठेतरी काहीतरी डिफेक्ट्स राहतातच त्या अशा कामामध्ये. मग त्यावेळेस त्यांना समजवून त्यांचं बजेट वाढवून हाच एक चांगला एक पॉइंट राहील की जेणेकरून त्यांनी बजेटकडे न बघता क्वालिटी बघून आणि पुढच्या आयुष्याचं ज्या घरामध्ये ते राहणार आहे किंवा ज्या वस्तू ते वापरणार आहे म्हणजे त्या घरामधल्या, त्यांना परत नंतर कधी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. म्हणून क्वालिटीचा विचार त्यांनी जास्त करायला पाहिजे बजेटपेक्षा. बरोबर आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न येतो म्हणजे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
मला तर वाटतं पहिले मेन प्रशासनाने काम करायला पाहिजे रोड आणि गटर्सवर. हम्म. आणि हे खूप महत्वाचे आहे, कारण की आपण गावोगावी जेव्हा जातो तेव्हा सांडपाणी सगळं रस्त्यावरून घराच्या समोरून वाहत राहतं. जेणेकरून जिथं जर गटर झाली तर ते पाणी त्या गटरमधून जाईल, आणि रोड्स जे खड्डे राहतात वगैरे काय राहतात, या गोष्टी रिपेअर कराव्या आणि चांगले मजबूत पक्के रस्ते बनवावे, जेणेकरून लोकांना पण अडचणी होणार. या गोष्टी तरी मला वाटतं की प्रशासनाने ध्यान द्यायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही आता जसं सांगितलं त्याप्रमाणे रस्ते आणि गटार या दोन महत्वाच्या समस्या आहेत आणि ज्या भविष्यात अजून मोठ्या होणार आहेत. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत या दोन्ही समस्यांसाठी, असं तुम्हाला वाटतं? एखादं उदाहरण देता येईल का, की या भागातले रस्ते किंवा या भागातल्या गटारांवर आता लगेच काम झालं पाहिजे? बघा, शहराचे गटर आणि रस्ते तर जवळजवळ चांगलेच आहे आमच्या एरियामध्ये बघितलं तर. त्यांनी म्हणजे शक्यतो एक खेडेगावामध्ये जे रस्ते वगैरे त्याच्यावर थोडं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील वापरायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग स्टील निवडता? बरोबर. स्टील बघताना मी पहिले विचार करतो की लेंथ टू वेट रेशिओ कोणता चांगला आहे. जसं आता मी आयकॉन सध्या याच्यामध्ये आयकॉन पण बघितलंय, बाकी दुसरे पण बघितलंय. लेंथ टू वेट रेशिओ आपला जो फॅक्टर राहतो, की फॉर एक्झाम्पल 12 mm ला 0.89 पर केजी पर मीटर एवढं वेट येतं. तर ते अजून किती कमी होईल की जेणेकरून त्या वेटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लेंथ मिळेल स्टीलचं, ते आपण बघायला पाहिजे. बरोबर. मग आयकॉन स्टील वापरलंय तुम्ही यापूर्वी कधी? हो, मी वापरलंय. बरं. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? सर्व्हिस व्यवस्थित आहे. अजून अवेलेबिलिटी आता थोडं आमच्या जामनेरमध्ये आता नवीन चालू झालेलं आहे. म्हणजे आधी होतं पण मला एवढी आयडिया नव्हती, पण आम्ही आता या 5-6 महिन्यापासून आता वापरायला लागलोय. म्हणून त्यांची सर्व्हिस आतापर्यंत तरी खूप चांगली होती आणि आशा करतो पण पुढे पण चांगली राहील. नक्कीच. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा बेस्ट प्रोजेक्ट आहे, तर तो कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य सांगाल? तसे 2 एक रो हाऊसचं सांगतो मी तुम्हाला आणि गव्हर्नमेंटचे सांगतो. रो हाऊस मध्ये माझा आवडीचा आहे बोदर रोडला वर्धमान नगर म्हणून. आम्ही तिथं 140 रो हाऊस बांधलेले. ज्या एरियामध्ये कोणी एक घर सुद्धा घेऊ शकत नव्हतं, त्या ठिकाणी आम्ही 140 रो हाऊस बांधून दाखवले आणि पूर्णचे पूर्ण सेल आउट झालेले. हा माझा खूप म्हणजे आवडतीचा प्रोजेक्ट, आणि जो 3 वर्षामध्ये 140 रो हाऊस आम्ही बांधले. आणि गव्हर्नमेंटचा माझा आवडीचा प्रोजेक्ट, जो जामनेर बोदोड रोड पासून तर जळगाव रोड पर्यंत जे सगळे डिवायडर आहे ते आम्ही बांधलेले. जे डिवायडर आणि जामनेर पोलीस स्टेशन पासून तर भुसावलच्या पुलापर्यंत ते पण डिवायडर मी बांधले. आणि त्याच्यात झाडं वगैरे ते लावण्याचं सुद्धा मी काम म्हणजे आम्हीच केलेलं आहे. त्याच्यामुळे तो माझा एक आवडीचा प्रोजेक्ट आहे. आणि अजून सिद्धगड भवानी म्हणून आहे, तिथं डोम कन्स्ट्रक्शन केलंय पर्यटन विकास PWD मधून, आणि तिथे एक रिटेनिंग वॉल बांधलेली. हे 2 प्रोजेक्ट माझे आवडीचे प्रोजेक्ट आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग सांगता येईल का? आव्हानं तर खूप आले आतापर्यंत, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये येतातच. आता जसं डिवायडरचं सांगतो, डिवायडरचं काम करत असताना ट्रॅफिक म्हणून खूप मोठं आव्हान होतं, कारण की जामनेरमध्ये खूप ट्रॅफिक वाढलेली आहे. तर आम्हाला काम करताना एक रस्ता पूर्ण बंद करून टाकावा लागत होता. तर ट्रॅफिकचं आव्हान होतं. नंतर अजून थोडे रस्ते कर्व मध्ये होते, तर ते कर्व काढायला, ते डिवायडर तसे कर्व मध्ये द्यायला, ते थोडं आव्हान आलं. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे, या क्षेत्रामध्ये आता जे तुमचे मित्र ज्युनियर्स येत आहेत, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये अशी चांगली वाटचाल करण्यासाठी? त्यांना एकच सल्ला, जे काम करताय प्रामाणिकपणे करा आणि क्वालिटीचा विचार करा. आणि एखाद्याला जर एखादं काम करून द्यायचंय तर असा विचार करा की तो त्याच्या आयुष्याची पूर्ण अमाऊंट आणि पूर्ण वेळ तो त्यामध्ये लावतोय. तर त्याला असं काम नको करून द्या की त्याला नंतर रिग्रेट होईल की हे काम याला का दिलं आणि त्याला प्रॉब्लेम येतील. असं काम प्लीज करू नको द्या. तर हे होते इंजिनियर नितीन गोसावी सर, आणि त्यांनी साध्या शब्दात सांगितलं म्हणजे असं काम तुम्ही असं करा की लोक असं आठवण नाही ठेवणार की ह्याला काम देऊ नका, अशी आठवण काढतील पुढच्या जनरेशन्स की यांनाच काम द्या आणि यांच्यामुळे काय आयुष्यभर चांगलं घर झालंय. त्याच्यामुळे असं काम करा. नक्कीच या क्षेत्रामध्ये चांगला स्कोप आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. व्हेरी मच.